बघा गुलाबाच्या फुलावणी माझा हरी होता, पण काय झालं कुणास ठाऊक, काहीतरी कुटाणा झालाय, बोला नाही काय नाही, काय करावं आता. एक 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 काम आणि एक 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 कामात घोटाळा. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. आहे ग हो गे भाजी आणली. कशाची दिली तिने बघ, काय आहे बघ. जातो वाडीला. हां पालक असेल चालू, चुका नाही. ते आणतो रोटर नीट करून ट्रॅक्टरचा, बॅटरी रोटर दोन्ही मी आणतो. बरं बघू की आता स्वयंपाक तर त्याने बी केलाय, पण मी आलोय निघून, मिनला भूक नाही आता मला. पंप आणून ठेवलाय. हां होय चालतंय, मग येऊ का मग. बरं येतो जाताना घेतलं. हा गडबडीत आहे मी. तर मंडळी बॅटरी घेतली आपण, स्टार्टर जरा थोडा दुरुस्त केला. फॉल्ट तर कशातच नव्हता, मग आता काय झालं काय माहिती. तर आता जाऊ गावाकडं. तर कुरवाडीहून जाता जाता हरीची गाठ पडली. हरी आलता इथं मटेरियल घ्यायला, त्याचं सामान हे ते. पण बघा ना हो, हरीचा चेहरा कसा सुकलाय बघा. गुलाबाच्या फुलावणी माझा हरी होता, पण काय झालं कुणास ठाऊक, काहीतरी कुटाणा झालाय, बोला नाही काय नाही, लय गाडा झाला. म्हणजे बोलतोय होत नाही गावात, बोलायचं काय लय दिवसून गाठ पडत असं झालंय. बरं मी जाऊ का जरा, थोडं कामात आहे. ती बॅटरी स्टार्टर बसवून येतो घ्या. बरं या बसून या गावात आल्यावर या. तर मंडळी आलो, मी जेवण केलं, बॅटरी बसवली ट्रॅक्टरची आणि स्टार्टर पण बसवला. आता बघू काय होतंय ते, चालू करून बघू एकदा. चला 10ला चालू तर ठीक, नाहीतर मग अजून दुसरं काहीतरी. हां आवळा आले भरपूर, चांगलंच करावं. तर मित्रांनो पहिल्यांदा क्लच दाबू, चावी फिरू. ओके ओके काम झालं मस्तपैकी, चालू झाला. आता थोडं चालू होऊन बघू. ट्रॅक्टर चालू केला, 2-4 तास आली. तर ट्रॅक्टरचं रोटावेटरचा नट तुटला, झालं गोठाळ्यावर गोठाळा. गाई खात्याला की तवर. हा चांगलं होतेला आराम. तिथवर आणतो की परत उद्या घेऊ गाय ना खायला. पाऊस आला म्हणजे परत इथं चिखल झाला की चिखलात रोटर चालत नाही, असं होतंय ना. शेजाने घेऊ, काय अडचण नाही. गावात कसलं माजलं बघा, त्याचं बी पडलं की झालं. परत इकडलं नाही सोडलेलं का, काय करावं आता. एक 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 काम आणि एक 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 कामात घोटाळा. सारखं घोटाळ्यात झालं. पाऊस झाला आता काय करता, आता बस शांत. आता घरी चांगला पाऊस पडायला लागलाय. सूर्यफुलात आपल्याला लय चांगला फरक पडायला लागलाय. वरचीवर मस्त दिसायला लागलं एकदम. आता तण हाय बरं घ्यायच्यात कुठं, पण त्या तणाला काय सारखं पाऊस येतोय ना, तर काय नाही अडचण. पाऊस आला तरच हाय सगळं, नाही तर काय ते उपटून काढायचं तसं मग. हां जे मोठं जे आहे का ते उपटून काढावं लागणार आहे. आणि चांगलं मोठं झालं म्हणजे इकडलं ह्या रानातलं. आणि आज वातावरण असं बदललंय की मोठा पाऊस येण्याची चिन्ह आहे. ती वारं बघा, झाडाचं पान सुद्धा हलत नाही, असं आहे. उकाडा आहे, ढग जर गोळा झालं तर काय खरंच नाही. त्याची भाजी बनवू का आपल्याला, का परत बनवते. आणले ते भाजी मी आज वाडीवरनं, परत बनवू ह्याची भाजी. लईच उकाडा आहे आणि वारा अजिबातच नाही. मला वाटतंय बाबा आज पाऊस 100% येणार आहे. आणि ढग जर गळती लागली, एकदा गळती लागली की लागली, असा पाऊस आहे. न पाऊस तर पाहिजेलच, पण धानं सांभाळली पावसाने, म्हणजे पाणी कमी पडून दिलं नाही. सारखं थोडं पाऊस पडत जातो. होय ती आपली जुनी माणसं म्हणायचीच पहिली की शिपत गेलं तरी येते, आणि ती शिपतच जाते. जास्त वल होत नाही, फक्त शिपत जाते. पण तुरीच्या बेवडावर कसलं पीक मस्त आलंय. काळू केलंय चांगली आहे हिला, काय केलं नाही आपण, काय नाही लागलं गळायला, आहे का.
तुला काय म्हणलं, एकदा गळती लागली की लागली, आणि ढगाकर माझं लक्षच होतं. येऊ द्या जोरात येऊ द्या. मका पण चांगली आहे आपली, सूर्यफूल पण चांगलं आहे, तिकडलं वरचं पण चांगलं आहे. तणच जरा थोडंसं आहे आता, त्याला काही गेलं. येणारच होता आपण फवारणी नाही करायची म्हणल्यावर तण तर येणार की, त्यानं कुठं जायचं. सूर्यफुलाच्या खालच्या तणाला काहीच करत नाही, त्याला येऊनच देत नाही. फक्त ही 2 वळीच्या मध्ये जी अंतर आहे का असं, ह्याच्यामधलंच काढावं लागणार आहे. बाकीचं मग ते एकदा पानाच्या खाली गेलं की त्याला येऊन नाही देत ते. ती बी जाते पानाच्या खाली, पण ही जरा पुन्हा ताप करतं मग मेहनत करायला. पानांवरचा आवाज बघा पावसाचा, बारीक अजून नाही, अजून मोठा नाही चालू झाला, पण होईल चालू असं वाटतंय मला. पुढं जाऊन तरी ही पडणारच आहे. इथं चालू आहे भाजी बनवायला. आज भाजी आहे घेवड्याची शेंग, घेवडा, वेल वर्ग घेवडा, चवदार घेवडा. आदलून बदलून भाज्या असाव्या, भाज्यांमध्ये सगळ्या भाज्यांचा समावेश असावा. पालेभाज्या जर भरपूर आल्या इकायला तर पालेभाज्या भरपूर घेऊन खात जावा. पालेभाज्या जर पोटात गेल्या तर आपलं फायबरचं प्रमाण वाढतं, बद्धकोष्ठता दूर होते. भाज्यांमधलं जे जीवनसत्व मिळते ते जीवनसत्व आपल्याला मिळते. तर भाज्या पचायला जरा जड असते, तर एक लक्षात राहू द्या. त्याच्यामुळं त्यांच्या हिशोबाने ज्या त्या भाज्या तुम्ही खात जावा मित्रांनो. तर रात्री तुम्हाला सांगतो असा पाऊस झाला ना, मस्त रात्रभर पाऊस होता. रिमझिम 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 पाऊस रात्रभर होता. आणि त्या पावसाने असं पाणी तर कुठं साठलं नाही बरं का, पण बारकं जे खड्डं असते का रानातलं ती भरलं सगळं, वलगार रान झालं. कुठं जिथं रानात जिथं खोलगा आहे का तिथं असं थोडं येऊन पाणी साठलेलं आहे. अजून ते पाणी मुरलं नाही, म्हणजे जमिनीची तहानच भागवली. मला वाटतं खालच्या रानातल्या ज्या मोठ्या बळी होते का त्या सुद्धा बुजल्या असणार आहेत. घेवड्याची भाजी तयार आहे. येसूर यातला थोडंसं तेल कमी पडलं, मला वाटतं यासरा कोरडा झाला आहे. चांगला झालाय. आता ना तेल कमी असल्यामुळे असा चमचा मोठा जरी भरून घेतला तरी कमीच पडतो. कमी पडतो का बरं? मोकळा असला की ते जास्त होतं ना. जास्त जास्त टाकावं लागतं ना. ज्वारीची भाकर आणि गरमागरम आज आहे घेवडीची भाजी, तोंडी लावायला काकडी, पापड, लोणचे, सगळ्यांनी जेवायला तुम्हाला दाखवतो. तर राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो हे बघा वातावरण ढग कसं आहे बघा, नुसतं सुटान वारा सुटलेला आहे. आणि आपल्या इकडं सूर्यफूल तर नुसतं असं इतकं बघायसारखं आलंय मस्त. कुठं ह्याच्या आतमध्ये ना अशी हे बघा फुलं पण दिसायला लागलेत. म्हणजे ही जी फुलं आहे का ती एकदम नाजूक आहे आतमध्ये. ह्याच्या गुडघ्याच्या वर आलं जवळजवळ, कुठं मांडीला लागायला लागलं, कुठं बारीक आहे, कुठं असं बारीक मोठं आहे जरा. खालचा पट्टा जे आहे का ती सर्रास चांगला आहे सगळा. डॉन चल. तर मंडळी आपण चाललो आता गायींकडं. रात्री चांगला पाऊस झाला, उत्कृष्ट पाऊस झाला. पाणी वाहून गेलं नाही, सगळं पाणी जमिनीत मुरलं. म्हणजे रात्रभर थोडासा चढ उतार पावसाचा व्हायचा. त्याच्यामुळं चांगल्यापैकी पाऊस झाला, बरं वाटलं मला बी. आता 1 तारखेपासून पाऊस उघडणार आहे असं सांगते ते. जरी पाऊस उघडला तरी सूर्यफुलाला पाणी द्यायची गरज नाही, मकालाच पाणी द्यावं लागणार आहे आपल्याला. तुरीला बी 15 दिवस पाणी नसलं तरी चालतंय. चांगली वल झाली आता खाली. आता गायींकडे चाललोय मी. गायींना एकदा आणू, पाणी पाजू आणि चरायला बांधू इकडंच. नामा चल बाळा, येतो. मनी तिकडं आहे, मने चल य. मनी तिकडं डॉनला गुरगुर करायला लागली. डॉन काय करत नाही ना मांजरांना, मग कधी त्यांना धोका वाटला तर गुरगुर करते ती. मांजरे डॉनला करते ती. आता डॉनला कळून चुकलं की आपली जायची म्हणून ते नाही काय करत बिचार. हे बघा आभाळ दिसतंय का समोर तुम्हाला? कशी 1 किलोमीटर तर असेल, 1 ते 1.5 किलो. एक कसं हो, ही जवळजवळ 3 किलोमीटरचा पट्टा आहे ही पूर्ण ढगाचा, काळा कुट्टा असा. 3-4 किलोमीटर म्हणलं तरी चालतंय.
बघ काल बी होतं आज बी आले ते मामा आज बी आलाय कधी नाही आले ह्या डबक्यात पाणी आहे तिथं पाणी साठलंय उग्या डबक्यात पण पाण्यापाशी नेऊ तरी की म्हणजे पिली तर पिली तेवढंच हा हा पावसाने पाणी साठलंय मस्त पैकी चिंगी पाणी गेली आणि पाणी जनावरांना बी लय आवडतं बरं का प्यायला वारच भरा 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 सुटलंय तर आपण आलोय मकामध्ये आता आणि मका आपली लागली सुरळी टाकायला तुरा आहे का तर रास दिसायला लागलाय पुढच्या 8 दिवसात 60 ते 70% मका हा झालं एका महिन्यात निघून जाईल मका आहे का नाही महिन्याभरात निघून जाईल मका चांगली दिसायला लागली मका पण आणि विशेष म्हणजे मकाला आपण काहीच केलेलं नाही बरं का काहीच केलेलं नाही मकाला आपल्या कुठलं दहान नाही आपलं रासायनिक खते काय टाकले चांगली आली ऐकणार आहे आपण ज्याला जाईल त्याचं नशीबच होय त्याच्या गाईंना भारी वाटेल खायला कुठं जास्त थोडस पिवळसर म्हणजे युरिया टाकल्यावर कसं काळ भंगार दिसतं तसं नाही उगा हिरवा रंग आहे पोपटी रंग आहे असा जास्त काळोखी नाही आणि हे ढगांचं पट्टच्या पट्ट येतं ते नुसतं हा हे कसला पट्टा मगाच हा मगाच आता किती 3-4 किलोमीटरचा पट्टा येऊन निघून गेला तर आता ही दुसरा पट्टा आलाय हा आपण काय नाही केलं तरी सुद्धा माझ्या डोक्याच्या वर गेली का नाही चांगले आहे मका चांगले रानाच्या अंगात ताकद आहे तुरीच्या बेवडावर मका आहे आलटून पालटून पिकं करतोय आपण त्याच्यामुळं खड्डा खांदा चालू केले कशाचा खड्डा आहे हो झाड लावायचं आपल्याला इथं झाड आणि ते पण फणसाचं मग आता आपल्या इथं काय खाली चोपण आहे चिकन माती चुनखड आहे तर आपल्याला ह्याला आर्टिफिशियल कोकणातलं सारखं वातावरण तयार करायचं म्हणजे थोडीशी लाल माती मुरमाड माती हलकी माती जी असते ती ह्याच्यात टाकायची आता ही जवळजवळ 3-4 फुटापर्यंत काय जाईल ती जाईल खड्डा न्यायचा आणि त्याच्यात ती माती टाकायची त्याला तसं वातावरण तयार करायचं आणि लावायचं तर कलमी रोप आहे रोप तर चांगला आहे मस्त आहे फणसाचं बघू रोप काय लावायचं होतं. आपल्याला तर इकडे एवढा असा ढिगारा काढून झालाय अजून फुटभर बी खडा गेला नाही तर एवढा मातीचा ढिगारा निघलाय होय हा लय माती माती लई काढावं लागणार ही माती कसली आहे चोपान नाही नाही वाटत मला तर नाही तेवढी टाका आणि तिथनं खालची पुन्हा सगळी चोपानच निघते हे आपण ह्या घरात राहत होतो तेव्हा इथं ना मुरमाची माती रस्त्याला आणून टाकलेली आहे आणि ती माती इथे गेलेली त्यामुळे ही माती वेगळी आहे ती ठेवली बाजूला तीच परत वरनं टाकायची लाल माती टाकायची खड्ड्यात आणि वरनं ही टाकून द्यायची आता लई दिसत नसलं काम करायचं म्हणल्यावर जरा थकवा येतो बरं का मग काय सवय नाही ना सवय नाही हा नारळाच्या मुळे एखादी येते इकडे त्यात येऊ दे आता काय इलाज नाही होय सीताफळाचं झाड सीताफळावर बघितलं का आपल्या सीताफळ किती जण लागले कशी लागले ती गेल्या वर्षीपेक्षा फळ कमी आहे बरं का पण यंदा हं फळ कमी बी आहे आणि झाडाची पानं बी अशी मोठी मोठी दिसत नाही ते पाऊस कमी असल्यामुळं काय कोण असतं ही फळ भारी काय लय मोठं होण्यासारखं दिसत नाही हां तोडू नका वाढताय कशाला सुतत नसतं का आता पाऊस आला काय की अगं आला आला मागणं पाऊस आला ठीक आहे दिसतोय का बघा पाऊस आलाच काम नको म्हणता काय काय होईल ते होईल रोज थोडं पाऊस पडल्यावर चिखलात जमत नाही ना नाही जमत तर थोडं आपलं जसं पाऊस उघडेल तसं करून खटा चांगला खाली न्यायचं